जय महाराष्ट्र मित्रांनो, ट्रेन लवर साई एम यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण गाडी नंबर 11403 नागपूर छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर एक्सप्रेस या गाडीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती आहे, ज्याने अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले आहे त्याने कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनसुद्धा नक्की प्रेस करा, जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. आणि मित्रांनो, व्हिडिओला लाईक करण्यासोबत व्हिडिओला शेअर पण करा. तुमच्या लाईक करण्याने, तुमच्या व्हिडिओला शेअर करण्याने आणखी नवनवीन व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळते. मित्रांनो, गाडी नंबर 11403 नागपूर छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर ही एक मेल एक्सप्रेस आहे. मित्रांनो, ही एक आठवड्यातून 2 दिवस धावणारी गाडी आहे. ही गाडी नागपूर जंक्शनवरून प्रत्येक मंगळवारी आणि शनिवारी दुपारी 3:15 सुटते, तर छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूरला ही गाडी प्रत्येक रविवारी आणि बुधवारी दुपारी 1:30 वाजता पोहोचते. नागपूर जंक्शन ते छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर हे 1038 किलोमीटरचे अंतर ही गाडी 22 तास 15 मिनिटांमध्ये 20 हॉल्ट घेत पूर्ण करते. या गाडीची ॲव्हरेज स्पीड ताशी 46 किलोमीटर आहे, तर या गाडीची मॅक्सिमम परमिसेबल स्पीड ताशी 110 किलोमीटर आहे, जे आजनी ते अकोला जंक्शन दरम्यान ही गाडी अचीव करते. मित्रांनो, ही गाडी सर्वप्रथम 1 जुलै 2011 रोजी सुरू करण्यात आली. या गाडीच्या रेकबद्दल सांगायचं झाल्यास या गाडीला ICF टाईप रेक जोडण्यात येतात. 19 कोचची ही गाडी आहे. ह्या गाडीचे कोच पोझिशन अशा प्रकारे असते. सर्वप्रथम लोकोमोटिव्ह, त्यानंतर एक कोच हे SLR येते, त्यानंतर एक कोच हे अनरिझर्व्ड येते. अनरिझर्व्ड कोच नंतर 10 कोचेस हे स्लीपर जोडले जातात. स्लीपर कोच नंतर एक कोच हे सेकंड AC जोडले जाते. सेकंड AC कोच नंतर 4 कोचेस हे 3 टायर AC जोडले जातात. 3 टायर AC नंतर पुन्हा 2 कोचेस हे अनरिझर्व्ड येतात. त्यानंतर पुन्हा एक कोच SLR जोडले जाते. अशी मिळून 19 कोचची ही गाडी असते. मित्रांनो, या गाडीला पॅन्ट्री कार, केटरिंग अशी सुविधा उपलब्ध नाही, पण ऑनबोर्ड केटरिंगची सुविधा आपल्याला उपलब्ध आहे. मित्रांनो, नागपूर ते कोल्हापूर प्रवासादरम्यान या गाडीचे रेक 4 वेळा रिव्हर्स केले जातात. आता या गाडीच्या लोकोमोटिव्हबद्दल सांगायचं झाल्यास नागपूरहून कोल्हापूर दरम्यान या गाडीला पुणे लोकोशेडचा WDP 4D हा लोकोमोटिव्ह जोडण्यात येतो. मित्रांनो, नागपूर ते कोल्हापूर दरम्यान या गाडीचे तिकीट दर स्लीपरसाठी 640 रुपये, थर्ड ACसाठी 1720 रुपये, तर सेकंड ACसाठी 2440 रुपये आहेत. मित्रांनो, नागपूर जंक्शनवरून ही गाडी प्रत्येक मंगळवारी आणि शनिवारी दुपारी 3:15 सुटते, तर आजनीला ही गाडी दुपारी 3:23 पोहोचते. या स्टेशनवरती या गाडीला 1 मिनिटाचा हॉल्ट आहे. 1 मिनिटाचा हॉल्ट घेऊन 3:24 ही गाडी आजनीवरून पुढच्या प्रवासाला निघते. पुढे 75 किलोमीटरचे अंतर ताशी 93 किलोमीटरच्या स्पीडने पार करत संध्याकाळी 4:13 ही गाडी वर्धा जंक्शनला पोहोचते. वर्धा जंक्शनवरती या गाडीला 2 मिनिटांचा हॉल्ट आहे. 2 मिनिटांचा हॉल्ट घेऊन 4:15 ही गाडी वर्धा जंक्शनवरून पुढच्या प्रवासाला निघते. पुढे 29 किलोमीटरचे अंतर ताशी 85 किलोमीटरच्या स्पीडने पार करत 4:36 ही गाडी पुलगावला पोहोचते. पुलगाव रेल्वे स्टेशनवरती या गाडीला 1 मिनिटाचा हॉल्ट आहे. 1 मिनिटाचा हॉल्ट घेऊन 4:37 ही गाडी पुलगाव रेल्वे स्टेशनवरून पुढे धामणगावसाठी रवाना होते. संध्याकाळी 4:57 ही गाडी धामणगाव रेल्वे स्टेशनला पोहोचते. या ठिकाणी देखील या गाडीला 1 मिनिटाचा हॉल्ट आहे. 1 मिनिटाचा हॉल्ट घेऊन 4:58 ही गाडी धामणगाव रेल्वे स्टेशनवरून पुढे बडनेरा जंक्शनसाठी रवाना होते. धामणगाव ते बडनेरा जंक्शन हे 45 किलोमीटरचे अंतर ताशी 35 किलोमीटरच्या स्पीडने पार करत संध्याकाळी 6:17 ही गाडी बडनेरा जंक्शनला पोहोचते. बडनेरा जंक्शनवरती या गाडीला 3 मिनिटांचा हॉल्ट आहे. 3 मिनिटांचा हॉल्ट घेऊन संध्याकाळी 6:20 ही गाडी बडनेरा जंक्शनवरून पुढच्या प्रवासाला निघते. पुढे ताशी 109 किलोमीटरच्या स्पीडने 41 किलोमीटरचा प्रवास करत संध्याकाळी 6:43 ही गाडी मूर्तिजापूर जंक्शनला पोहोचते. मूर्तिजापूर जंक्शनवरती या गाडीला 2 मिनिटांचा हॉल्ट आहे. 2 मिनिटांचा हॉल्ट घेऊन संध्याकाळी 6:45 ही गाडी मूर्तिजापूर जंक्शनवरून पुढे अकोला जंक्शनसाठी रवाना होते. संध्याकाळी 7:50 ही गाडी अकोला जंक्शनला पोहोचते. अकोला जंक्शनवरती या गाडीला 10 मिनिटाचा हॉल्ट आहे. अकोला जंक्शनवरती या गाडीचे रेक रिव्हर्स केले जातात. इथून पुढे ही गाडी रिव्हर्स डायरेक्शनला चालते. 10 मिनिटाचा हॉल्ट घेऊन रात्री 8 वाजता ही गाडी अकोला जंक्शनवरून पुढच्या प्रवासाला निघते. पुढे 79 किलोमीटरचे अंतर ताशी 64 किलोमीटरच्या स्पीडने पार करत रात्री 9:14 ही गाडी वाशिमला पोहोचते. वाशिम रेल्वे स्टेशनवरती या गाडीला 1 मिनिटाचा हॉल्ट आहे. 1 मिनिटाचा हॉल्ट घेऊन 9:15 ही गाडी वाशिम रेल्वे स्टेशनवरून पुढे हिंगोली डेक्कनसाठी रवाना होते.
रात्री 9:49 ही गाडी हिंगोली डेक्कनला पोहोचते. हिंगोली डेक्कनवरती या गाडीला 1 मिनिटाचा हॉल्ट आहे. 1 मिनिटाचा हॉल्ट घेऊन 9:50 ही गाडी हिंगोली डेक्कनवरून पुढे पूर्णा जंक्शनसाठी रवाना होते. हिंगोली डेक्कन ते पूर्णा जंक्शन हे 80 किलोमीटरचे अंतर ताशी 60 किलोमीटरच्या स्पीडने पार करत ही गाडी रात्री 11:10 पूर्णा जंक्शनला पोहोचते. पूर्णा जंक्शनवरती या गाडीला 5 मिनिटाचा हॉल्ट आहे. 5 मिनिटाचा हॉल्ट घेऊन रात्री 11:15 ही गाडी पूर्णा जंक्शनवरून पुढच्या प्रवासाला निघते. पुढे 28 किलोमीटरचे अंतर ताशी 29 किलोमीटरच्या स्पीडने पार करत ही गाडी रात्री 12:13 परभणी जंक्शनला पोहोचते. परभणी जंक्शनवरती या गाडीला 2 मिनिटांचा हॉल्ट आहे. 2 मिनिटांचा हॉल्ट घेऊन 12:15 ही गाडी परभणी जंक्शनवरून पुढे परळी वैजनाथसाठी रवाना होते. परभणी जंक्शन ते परळी वैजनाथ हे 63 किलोमीटरचे अंतर ही गाडी ताशी 33 किलोमीटरच्या स्पीडने पार करते. मध्यरात्री 2:10 ही गाडी परळी वैजनाथला पोहोचते. परळी वैजनाथवरती या गाडीला 20 मिनिटाचा हॉल्ट आहे. परळी वैजनाथ रेल्वे स्टेशनवरती या गाडीचे रेक दुसऱ्यांदा रिव्हर्स केले जातात. इथून पुढे ही गाडी पुन्हा एकदा रिव्हर्स डायरेक्शनला चालते. 20 मिनिटाचा हॉल्ट घेऊन मध्यरात्री 2:30 ही गाडी परळी वैजनाथवरून पुढच्या प्रवासाला निघते. पुढे 63 किलोमीटरचे अंतर ताशी 40 किलोमीटरच्या स्पीडने पार करत मध्यरात्री 4:05 ही गाडी लातूर रोड जंक्शनला पोहोचते. लातूर रोड जंक्शनवरती या गाडीला 25 मिनिटाचा हॉल्ट आहे. लातूर रोड जंक्शनवरती पुन्हा एकदा या गाडीचे रेक रिव्हर्स केले जातात. इथून पुढे पुन्हा एकदा ही गाडी रिव्हर्स डायरेक्शनला चालते. 25 मिनिटाचा हॉल्ट घेऊन 4:30 ही गाडी लातूर रोड जंक्शनवरून पुढे लातूरसाठी रवाना होते. पहाटे 5:20 ही गाडी लातूरला पोहोचते. लातूर रेल्वे स्टेशनवरती या गाडीला 5 मिनिटाचा हॉल्ट आहे. 5 मिनिटाचा हॉल्ट घेऊन 5:25 ही गाडी लातूर रेल्वे स्टेशनवरून पुढे धाराशिवसाठी रवाना होते. सकाळी 6:45 ही गाडी धाराशिवला पोहोचते. लातूर ते धाराशिव हे 79 किलोमीटरचे अंतर ही गाडी ताशी 59 किलोमीटरच्या स्पीडने पार करते. धाराशिव रेल्वे स्टेशनवरती या गाडीला 3 मिनिटांचा हॉल्ट आहे. 3 मिनिटाचा हॉल्ट घेऊन 6:48 ही गाडी धाराशिव रेल्वे स्टेशनवरून पुढे बार्शी टाऊनसाठी रवाना होते. सकाळी 7:23 ही गाडी बार्शी टाऊनला पोहोचते. बार्शी टाऊन रेल्वे स्टेशनवरती या गाडीला 2 मिनिटांचा हॉल्ट आहे. 2 मिनिटांचा हॉल्ट घेऊन 7:25 ही गाडी बार्शी टाऊनवरून पुढे कुर्डुवाडी जंक्शनसाठी रवाना होते. सकाळी 8:20 ही गाडी कुर्डुवाडी जंक्शनला पोहोचते. कुर्डुवाडी जंक्शनवरती या गाडीला 5 मिनिटांचा हॉल्ट आहे. 5 मिनिटाचा हॉल्ट घेऊन 8:25 ही गाडी कुर्डुवाडी जंक्शनवरून पुढे पंढरपूरसाठी रवाना होते. सकाळी 9:05 ही गाडी पंढरपूरला पोहोचते. पंढरपूर रेल्वे स्टेशनवरती या गाडीला 5 मिनिटांचा हॉल्ट आहे. 5 मिनिटाचा हॉल्ट घेऊन सकाळी 9:10 ही गाडी पंढरपूर रेल्वे स्टेशनवरून पुढे सांगोल्यासाठी रवाना होते. सकाळी 9:23 ही गाडी सांगोला रेल्वे स्टेशनला पोहोचते. सांगोला रेल्वे स्टेशनवरती या गाडीला 2 मिनिटांचा हॉल्ट आहे. 2 मिनिटाचा हॉल्ट घेऊन 9:25 ही गाडी सांगोला रेल्वे स्टेशनवरून पुढे मिरज जंक्शनसाठी रवाना होते. सकाळी 11:55 ही गाडी मिरज जंक्शनला पोहोचते. मिरज जंक्शनवरती या गाडीला 10 मिनिटाचा हॉल्ट आहे. मिरज जंक्शनवरती या गाडीचे रेक पुन्हा एकदा रिव्हर्स केले जातात. इथून पुढे ही गाडी पुन्हा एकदा रिव्हर्स डायरेक्शनला चालते. 10 मिनिटाचा हॉल्ट घेऊन दुपारी 12:05 ही गाडी मिरज जंक्शनवरून पुढे छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूरसाठी रवाना होते. शेवटी 1037 किलोमीटरचा प्रवास करत दुपारी 1:30 ही गाडी छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूरला पोहोचते. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण गाडी क्रमांक 11403 नागपूर छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर एक्सप्रेस या गाडीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.